बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय खेळाडूचा सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे द्वारा आयोजित स्वर्गीय मेजर ध्यानचंद सुप्रसिद्ध हॉकी खेळाडू यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो। या अनुषंगाने आज धुळे इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सदर कार्यक्रमाप्रसंगी आमदार राघवेंद्र पाटील, क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव आनंद पवार व धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी केले। धुळे जिल्ह्यातील सन 2024 ते 25 या वर्षात राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त व सहभागी एकूण 47 खेळाडूंचा व 17 शिष्यवृत्तीय खेळाडूंचा सत्कार व सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला। तसेच सुप्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबाज जाधव यांच्या जन्मदिनी तसेच राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। सदर निबंध स्पर्धेत जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांनी देखील यश प्राप्त केले। या स्पर्धेत विद्यार्थिनींच्या गटात कुमारी संजना किशोर देशमुख हिने प्रथम क्रमांक पटकावला असून विद्यार्थ्यांच्या गटात तन्मय किशोर वाघ या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला। सदर विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक जतीन बोरसे यांचा सत्कार व सन्मान धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात आला। प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला सन्मानपत्र व 1001 रुपये रोख व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याला सन्मानपत्र व 750 रुपये रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। सदर कार्यक्रमाचा सुनियोजित सूत्रसंचालन जिम्नॅस्टिक व योगा राज्य क्रीडा मार्गदर्शक योगेश्वरी मिस्तरो यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीधर कोठावदे यांनी मानले। उपसंपादक अशोक गिरासे। Keep that zeal, keep that enthusiasm, keep going, keep growing. Very good wishes for all. Thank you. Thank you so much, madam. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी आणि आजचा कार्यक्रम हा केवळ औपचारिकता नसून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारा आहे। मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे माननीय श्री मनोहर पाटील सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते। ब्रिटिश कालीन असतानाही त्यांनी त्या काळात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिली आणि त्या काळात असे एकच नाव होते क्रीडा क्षेत्रात, त्या श्रेणी होते आणि सगळे लोक त्यांना खूप मानायचे। आपल्याला या दिवशी भारत सरकारने सूचित केल्यानुसार सगळ्या भारतामध्ये आधी साजरा करण्यात येतो। या कार्यक्रमातून उपक्रमात विविध क्रीडा स्पर्धा, उपक्रम, खेळाडूंचा सत्कार हे राबवले जातात, केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते माननीय जिल्हाधिकारी मॅडम भाग्यश्री विस्पुते मॅडम यांच्या हस्ते आपण खेळाडू सत्कार करणार आहोत। विविध उपक्रम जिल्ह्यात सुरूच आहे, तरी आलेल्या सगळ्या खेळाडूंना मी या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम सुरुवात करण्यास मी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।